असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सातत्याने अभ्यास करून आर्थिक परिस्थितीवर मात करत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील अमोल भीमाबाई नामदेव सराई या आदिवासी तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित करून MBBS पदवी प्राप्त केली। मुळेगाव येथील नामदेव सराई आणि भीमाबाई सराई यांनी अतिशय कष्टातून हातमजुरी करून मुलगा अमोलच्या शिक्षणाकडे लक्ष दिले। मुळेगाव येथील विद्यालयातून विजयने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। बालपणापासूनच चाणाक्ष असलेल्या अमोलने 10वीत 87% तर 12वी बोर्ड परीक्षेत 73% गुण मिळवून उज्ज्वल यश संपादित केले। त्यानंतर विजयने नीट परीक्षा देऊन दुसऱ्या प्रयत्नात MBBS या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मुंबईतील KEM हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला। नुकतेच त्यांनी या परीक्षेत प्रथम श्रेणीत उज्ज्वल यश संपादित करून आई वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले। बेताची आर्थिक परिस्थिती अमोलसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरली। रात्रंदिवस अभ्यास करून अमोलने आपले ध्येय साध्य केले। आई वडिलांच्या कष्टाचे त्याने केलेले चीज तरुणांसाठी प्रेरणादायी असून त्याने तडवी आदिवासी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। विजयच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। नुकत्याच अमोलने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्यामुळे गाव येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला असून या नागरी सत्कारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्वामी ओमानंद सरस्वती पिनाकेश्वर महाराज बसमे बाबा, माजी आमदार काशीनाथ मेंगा, ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, मनसेचे तालुका अध्यक्ष नवनाथ नाना कोठुळे, देवराम भस्मे, काशीनाथ वारघडे, कमळू कडाळी, युवराजप्पा कोठुळे, पोलीस निरीक्षक पथवे, नामदेव भगत, मुलाने दादा, समाधान भाऊ बोडके, संतू लोते, शंकर लोते, अंकुश भस्मे, लक्ष्मण भगत, नारायण पारधी, डॉक्टर लोंढे, त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी शिरसाट तसेच संपूर्ण शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।